पावसासाठी विठुरायाला साकडे, धोंडी धोंडी पाणी दे म्हणत गावकऱ्यांची अनोखी प्रार्थना. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 10-12 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे आणि त्यामुळे रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी ग्रामीण भागात असलेली धोंडीची जुनी परंपरा जपत शेतकऱ्यांनी विठुरायाचरणी साकडे घातले आहे. धोंडी धोंडी पाणी देचा गजर करत समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांची बळीराजाची भरभराट व्हावी असं साकडं बळीराजांनी विठ्ठलाकडे घातलं आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असून नुकतीच उगवलेली पिके आता पाण्याअभावी करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीची वेळ आली होती आणि आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या 10-12 दिवसापासून पावसानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दांडी मारली, त्यामुळे शेतकरी खूप मोठा या ठिकाणी संकटात सापडला आणि शेतकऱ्याची निराशा झाली. आणि तितक्यातच काही सोयाबीन बोगस कंपन्याने शेतकऱ्यांना फसवलं आणि ते बी खराब झालं आणि ते बियाणं उगलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकट उभं राहिलं. म्हणजे शेतकऱ्यांनी काय करावं हे शेतकऱ्यांना कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही आज या देऊळघाट ठिकाणी की धोंडी धोंडी पाणी दे अशा प्रकारे आपल्या गावामध्ये ती काढली आणि देवाला प्रार्थना केली की बा पाणी पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे. अशा प्रकारे आम्ही देवाला आज प्रार्थना केली, विठ्ठलाला प्रार्थना केली आणि अशा प्रकारे घोषणेचा आम्ही कार्यक्रम शेतकऱ्यासाठी घेतला.